नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे. ती गोष्ट घडणार आहे ती म्हणजे प्रिया जी आहे ती सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर उभी राहून त्यांचं जे बोलणं आहे ते चोरून ऐकत आहे आणि या प्रियाला कल्पनाने चक्क रंगेहात पकडलेला आहे. आणि जेव्हा कल्पना तिला जाब विचारते तेव्हा मात्र तिचं तोंड जे आहे ना ते पाहण्यासारखं झालेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं, कारण तो जो तुकडा आहे, तो जो दागिन्याचा तुकडा आहे तो नक्की कशाचा आहे, कशामुळे असं होतंय, कशाचा असेल तो तुकडा, याबद्दल ते दोघंही बोलत असतात. त्याचबरोबर चैतन्यही त्यांच्यासोबत असतो आणि थोडी थोडी लिंक लागत चाललेली असते, कारण तो तुकडा जो आहे तो साक्षीच्या वाढदिवसासाठी वगैरे घेतलेला असू शकतो. 8 ऑगस्ट 1995 साली तो तुकडा खरेदी केलेला आहे आणि त्यामुळं हे सगळेजण आता विचारात पडलेले असतात. नक्की काय आहे ते, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. त्यावेळेस अर्जुन आणि चैतन्य यांना आता ठाम कळतं की तो तुकडा कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीच्या आईनं घेतलेला आहे आणि तो तिच्यासाठी घेतलेला आहे. त्यावेळेस इकडे कल्पना आलेली असते आणि प्रिया मात्र बाहेर उभा राहून हे सगळं बोलणं जे आहे ना ते चोरून ऐकत असते. आणि कल्पना म्हणते की काय तन्वी तू काय करतेस, आणि त्या आवाजाने सायली अर्जुन चैतन्य तिघही बाहेर येतात. आणि तेव्हा ते म्हणत असतात की काय झालं मामा, असं अर्जुन विचारतो. तेव्हा कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तन्वी आहे ना तुमच्या रूमच्या बाहेर उभी राहून ती ऐकत होती आणि तुमचं जे काय चाललेलं आहे त्याबद्दल तिचं हे सगळं बोलणं ऐकायचा प्रयत्न चालू होता. हे ऐकल्यानंतर अर्जुनला मात्र धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की एवढं काही नवीन नाही आहे, पण हे कसं आहे माहिती आहे का, की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, पण मी असं म्हणणार नाही, कारण त्याच्यामुळं त्या कुत्र्याचा अपमान होईल. म्हणजे कुत्र्याची उपमा देण्याच्या पण लायकीची ही तन्वी नाही आहे, या भाषेत अर्जुन बोललेला आहे आणि तिची लायकी तिला दाखवलेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता कल्पनाचे डोळे उघडायला लागलेले आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन आणि सायली, अद्वैत आणि त्याचबरोबर कला यांच्याकडे कोल्हापूरला आलेले असतात. तिथं त्यांचं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं अद्वैत म्हणत असतो की अरे कसं आहे माहिती आहे का अर्जुन, त्यावेळेस जे रजिस्टर होते म्हणजे त्यावेळेचं जे रेकॉर्ड होतं ते सगळं रजिस्टरला नोंद केलेलं असायचं. म्हणजे आत्ता तुम्ही आला असतात तर आत्ताचं लेटेस्टचं असतं तर खूप सोपं गेलं असतं, कारण आता सगळं चांदेकर ज्वेलर्सचं डिजिटायझेशन झालेलं आहे. पण आत्ता लगेचच कला म्हणते की अरे चांदेकर असं नाही आहे, तुला माहिती आहे का त्यावेळेस 1995 साली म्हणजे आबा हा सगळा पेढीचा कारभार सांभाळत असणार, त्यामुळं नक्कीच आबांनी सगळे डिटेल्स ठेवलेले असणार आहेत. अर्जुन म्हणतो एक सेकंड, पण त्यांच्या सगळ्यांचं असं बोलणं चाललेलं असतं की तो सोन्याचा तुकडा नक्की कशाचा आहे, ते पेंडंट आहे का, नक्की काय आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की मला तरी असं वाटत आहे की कदाचित ते पेंडंटच आहे. हे बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अर्जुनला त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि मग इकडे अर्जुन, सायली, त्याचबरोबर कला, अद्वैत सगळेजण आहेत आणि सगळेजण पाहत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळं आता एक मोठी गोष्ट समोर येणार असते आणि ती म्हणजे की हे पेंडंट कोणाचं आहे. मग अद्वैतने लगेच त्यांचा जो पिऊन आहे त्याला कॉल केलेला असतो आणि ते रजिस्टर आणायला सांगितलेलं असतं. अद्वैत म्हणालेला असतो जर का ते रजिस्टर आम्हाला मिळालं तर काहीच हरकत नाही, मी तुला सगळे डिटेल्स देऊ शकतो. पण अर्जुन सायलीची धगधग वाढत चाललेली असते. काहीही झालं तरीही ते रजिस्टर मिळणं खूप गरजेचं आहे असं अर्जुन, सायली या दोघांनाही वाटत असतं, कारण या केसच्या दृष्टीनं हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया म्हणत असते की मी माहेरपणाला आलेली आहे तरीही माझ्याशी सगळे अशा पद्धतीने वागत आहेत. तेव्हा सुमन म्हणते की अगं माहेरपणाला आलेल्या लेकीने असं रडायचं नसतं. त्यावरती मात्र प्रिया म्हणत असते की सुमन काकी कसलं आलंय माहेरपण आणि कसलं काय, बघितलंस ना इथं आल्यापासून सगळेजण माझ्याशी कसं बोलत आहेत, सगळ्यांना काय वाटत आहे माझ्याबद्दल, असं म्हणत ती मुद्दाम रडायला सुरुवात करते. मला कोणी चहा कॉफी विचारलं का, मला कोणी काही केलं का, माझ्याबद्दल विचारलं का, फक्त आल्यापासून मला जाब विचारले जात असतात आणि माझ्यावरती आरोपावर आरोप केले जात असतात. ती
सायली जी आहे ती गोडगोड बोलती आणि सगळेजण तिच्या सगळ्या वागण्याला भुलतात आणि माझ्यावरती आरोप करू लागतात. त्यावेळेस इकडे लगेचच नागराज म्हणत असतो की अगं सुमन, काय तिच्याशी बोलतेस तू? जा बरं बनवायला घे तिच्यासाठी काहीतरी, असं म्हणत नागराज जो आहे तो बोलत असतो आणि सुमनला म्हणतो की बनव. त्यावेळेस सुमन म्हणते की मी खीर बनवते. असं म्हणत आता सुमन बरोबर प्रतिमा पण आत गेलेली असते, कारण प्रिया आलेली आहे तर तिच्यासाठी काहीतरी बनवणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया जी आहे ती तिथं असते, तेव्हा नागराज म्हणतो चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणत नागराज जो आहे तो प्रियाला घेतो आणि तिला बाजूला होतो. तेव्हा प्रियाला तो म्हणू लागतो की आता पूर्णाजीच्या नजरेत येईल असं काय केलेलं आहेस तू? नक्की कसली माती खाल्ली आहेस ग एवढी, म्हणून तुला हे पूर्णाजींनी सगळं बोलणं सुरू केलेलं आहे? हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणत असते की जरा साखरेत गोळवलेली सून बनवून राहायचं असेल ना, राहून बघा मग कळेल काय होतं ते. तिथं माझे काय हाल होत आहेत ना ते माझी मला माहिती आहे, तुम्हाला काय जातं या सगळ्याचं? असं म्हणत प्रिया जी आहे ती बोलत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो म्हणजे काय, तुझी कामं तू नीट करत नाहीये आणि तू माझ्याबद्दल काय बोलतेस? हे नागराजचं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण असतात आणि प्रिया आणि नागराज या दोघांचं बोलणं सुरू असतं. प्रिया लगेचच जो मार्मिक प्रश्न आहे तो नागराजला विचारते आणि म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मी सांगितलेलं काम केलेलं आहे का? त्या प्रतिमाला गोळ्या देता का सांगितलेल्या वेळच्या वेळेला? नाहीतर तिचा मेंदू त्या किल्लेदारपेक्षा शार्प होऊन जायचा. जर तिचा मेंदू शार्प झाला तर मात्र अवघड होणार आहे असं प्रियाचं म्हणणं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की हो देतो, कधीमध्ये विसरतात. तेव्हा तो म्हणतो की त्या गोळ्या संपलेल्या आहेत. प्रिया म्हणते की आता कधी देणार आहे त्या गोळ्या, म्हणजे मला कळतच नाही आहे हे सगळं काय चाललेलं आहे, असं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती म्हणत असते आणि मग इकडे नागराज म्हणत असतो की हो देतो मी. प्रिया म्हणते बघा कसं आहे, या प्रियाला ना हलक्यात घ्यायचं नाही आहे. ही प्रिया जी आहे ना ती वाटती तेवढी सोपी नाही आहे. प्रिया काय करू शकते ना हे कळेल, असं म्हणत प्रिया बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे सायली, अर्जुन त्याचबरोबर कला, अद्वैत बोलत आहेत आणि फायनली त्यांना कळलेलं आहे ते म्हणजे तो जो तुकडा आहे तो वेगळंच काहीतरी आहे. आणि मग ते रजिस्टर आणलेलं असतं आणि आता अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरीही माझ्या केससाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळं हे सगळं मिळणं गरजेचं आहे. रजिस्टर आलेलं असतं आणि त्या रजिस्टरमध्ये आता हे सगळं जेव्हा नमूद केलेलं असतं तेव्हा मात्र अद्वैत, कला सगळेजण शोधू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतो जास्त एंट्री नसतील, थोड्याफार एंट्री असतील, त्यामुळे आपल्याला ते शोधणं सोपं जाणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि मग ते शोधाशोध करू लागतात. आता ते शोधाशोध करत असतात. मग हा आहे का एप्रिल महिन्यातला आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही. तेव्हा इकडे कला म्हणत असते की हे जे आहे ना कस्टमाइज्ड पेंडेंट आहे आणि हे खास बनवून घेतलेलं आहे. मला असं वाटतं एखादं लेटर वगैरे आहे, हे गोल वगैरे असं काही नाही आहे. मग ते यू लेटरचं पेंडंट असतं. मग यू लेटरचं पेंडंट आहे तर कला म्हणू लागते की नाही हे असू शकत नाही, कारण काही झालं तरीही यू आहे ते एवढ्या जवळ नसणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि अगदी त्यावेळच्या रजिस्टरमध्ये नक्की दागिना कशा प्रकारचा होता त्याचे डिझाईनही तिथे काढलेले असतात आणि त्यानंतर त्या दागिन्याचे सगळे डिटेल्स त्याच्यावर असतात. मग दुसरं पेंडंट सापडतं जे जूनमध्ये असतं. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की नाही हे फक्त सोन्यांचं आहे, याच्यावरती हिरे नाही आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि कला, अद्वैत त्याचबरोबर अर्जुन, सायली सगळेजण मिळून ते पेंडंट नक्की कशाचं आहे त्याचा शोध घेत असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं की त्या पेंडंटचा शोध चालू असतो, नक्की कशा पद्धतीनं आहे. कला म्हणत असते की मी सांगितलं ना ते कस्टमाइज्ड वाटतंय. आणि तेवढ्यातच 8 ऑगस्ट 1995 जी एंट्री आहे ती दिसते आणि मग कला म्हणते की हे ते पेंडंट आहे. आणि कला त्या रजिस्टरवरती ते सगळं जे आहे ते त्याच्यावरती ठेवते आणि म्हणते की बघितलं ना, म्हणजे हा एक तुकडा नाही आहे, हा जो तुकडा आहे ना तो म्हणजे पूर्ण पेंडंटचा हाफ नाही आहे, तो एक तुकडा आहे आणि यस आकाराचा आहे ते. हे ऐकल्यानंतर सगळेजण तिथं अवाक होतात. अर्जुन आणि सायलीला तर धक्का बसतो, कारण यस शेपचं ते पेंडंट आहे. यस शेपचं म्हणजे नक्कीच त्याच्या मागे काहीतरी असं आहे, म्हणून तर त्याच्या पेंडंटचा जो आकार आहे तो यस आहे असं त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा यस म्हणजे साक्षी. ही तर गोष्ट आता त्यांच्या डोक्यात सुरू झालेली असते. आणि काहीही झालं तरीही साक्षी शिकरे ही जी आहे तिचंच हे पेंडंट आहे हे फायनल होतं, कारण यस आहे त्याच्यावरती हिरे लावलेले आहे.
पण आता हे पेंडंट घेतलंय कोणी हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा त्याच्यावरती कालिंदी महाडिक हे नाव दिसतं. तेव्हा अर्जुन आणि सायली विचार करू लागतात की आता ही बाई कोण आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता माहीत नाहीये ही कस्टमर कोण आहे ते, कारण जर ते जुनं कस्टमर असतं म्हणजे आबांच्या परिचयातलं असतं तर त्याच्यापुढे एखादं सिम्बॉल असतं. बघितलं ना, आबांच्या ओळखीतले किंवा पुन्हा पुन्हा येणारे रेग्युलर कस्टमर असतील ना तर त्यांच्या नावाच्या पुढे आबांनी खून करून ठेवलेली आहे हे सगळं समोर येतं. तेव्हा मग आता ही कालिंदी महाडिक कोण आहे हा प्रश्न उभा राहतो. त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज आणि प्रिया यांचे नखरे सुरू झालेले असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की या प्रियाला हलक्यात घ्यायचं नाहीये, तिचा मेंदू किती शार्प आहे ना ते कळेलच, असं म्हणत प्रिया जी आहे तिचा मूर्खपणा चालू करत असते. आणि मग ती येते आणि मग तिथं असलेला जो प्रतिमाचा मोबाईल आहे तो उचलते. आता नागराजला प्रश्न पडलेला असतो की ही काय करणार आहे. त्या प्रतिमाच्या मोबाईलवर तिने मेसेज टाईप करायला घेतलेला असतो आणि ती मेसेज करू लागते. नागराज म्हणतो असतो काय करते. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते ना, वनवा पेटवते वनवा. ही जी प्रिया आहे ना ही आता कशी वनवा पेटवून देणार आहे आणि सगळ्यांची वाट लावणार आहे ते तुम्हाला कळेल, असं प्रियाचं म्हणणं चालू झालेलं असतं. आणि प्रिया हे सगळं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी समोर आल्यावर प्रिया आणि नागराज बोलत असतात. आणि त्याच वेळी प्रिया त्या मेसेज करत असते. म्हणजे तो मेसेज असा असतो की किल्लेदार आणि सुभेदार फॅमिलीमध्ये वनवा पेटवायचा असतो, कारण काही झालं तरीही प्रियावरती ते आरोप केले जात आहेत. यामुळं प्रिया वैतागलेली आहे आणि प्रियानं ठरवलेलं आहे की यांच्यातच भांडणं लावून द्यायची. म्हणजे इतका नीच वृत्तीचा हा प्रियाचा विचार आहे की तिला जराही सुख शांती घरात बघवत नाही. मागच्या वेळेस ही अर्जुन आणि अश्विनमध्ये तिनं अशा पद्धतीनं भांडणं लावून दिली की घरामध्ये पहिल्यांदा ते दोघं जण एकमेकांच्या अंगावर मारायला धावून गेले होते. आणि आता पुन्हाही तीच गोष्ट तिनं केलेली असते. आणि नागराजला मात्र भारी वाटत असतं, कारण नागराज हा दोन्ही फॅमिलीचा वाईटावरच आहे. म्हणून तर त्याने प्रियासारख्या तोत्या मुलीला घरात आणलेला आहे, का तर त्याला ही सगळी प्रॉपर्टी लुबाडायची आहे. पण या नागराजला कुठं माहिती आहे की ही प्रॉपर्टी जी आहे ती प्रिया मात्र त्याला मिळू देणार नाही. त्याला जो आहे तो गोड गैरसमज आहे की हे सगळं त्याला मिळू शकतं, परंतु त्याला ही गोष्टच माहिती नाहीये की प्रिया ही प्रॉपर्टी नागराजला कधीच मिळू देणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता कल्पना पूर्णाजी ते मेसेज पाहत बसलेले असतात आणि त्या दोघींचाही डोक्यात तेच विचार चालू झालेले असतात. आणि मग त्या मेसेज वाचल्यावर त्या म्हणत असतात की पूर्णाई म्हणते की अगं कल्पना हा बघ ना कसला मेसेज आलेला आहे. असं म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते की कसं शक्य, प्रतिमा असा मेसेज करणं शक्यच नाहीये, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथं प्रिया येते आणि प्रिया म्हणते काय झालं. तेव्हा कल्पना त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात ते बोलत असतात आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्या बोलण्यातून एकच क्लिअर होत असतं की नक्कीच असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळं हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग कल्पना म्हणते की थांबा मी प्रतिमाला फोन लावते आणि तिलाच विचारते, इथेच खरं खटं होऊन जाऊ द्या, कशाला वेळ घालवायचा आहे पूर्णाई, असं म्हणत तिने तो मेसेज करायला बघायला घेतलेला असतो. प्रतिमाला फोन करते आणि प्रतिमाला सांगू लागते की असा असा मेसेज आलेला आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं कल्पना मी असं उद्धट कधी पूर्णाईशी बोलेल का सांग बरं. आणि प्रतिमाचा जो सूर असतो तो शांत असतो. प्रतिमा कधीच असं वागलेली नाहीये, प्रतिमा असं कधीच बोललेली नाही आणि त्याचबरोबर प्रतिमा असं कधी वागणारही नाही एवढी खात्री पूर्णाजी त्याचबरोबर सगळ्यांना असते. त्यामुळं सगळेजण तिची बाजू घेत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणते की थांब प्रतिमा मी तुला मेसेज वाचून दाखवते. मग कल्पना तो मेसेज वाचून दाखवत असते. पूर्णाही तुम्ही माझ्या सायलीवरती जो आरोप केलेला आहे खोटारडेपणाचा तो पूर्णपणे चुकीचा आहे, मी अजिबात खपवून घेणार नाही. यापुढे जर माझ्या तन्वीवरती तुम्ही आरोप केला तर मी माझ्या तन्वीला कायमचं माहेरी घेऊन येईल, असे काय मेसेज फालतूचे केलेले असतात. आणि इकडे आता प्रियाला वाटत असतं की मी हे मेसेज केलेले आहेत ना तर या मेसेजमुळं सगळं तिच्या मनाप्रमाणे घडणार आहे. पण नाही, असं कधीच होऊ शकत नसतं, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यांचं एकमेकांवरती जो जीव आहे ना तो कुठं प्रियाला माहिती आहे. एवढं सहजासहजी त्यांचं जे नातं आहे ना ते बिघडणारं नातं नाहीये हे मात्र प्रियाला अजिबात माहिती नसतं. आणि मग इकडे लगेचच रविराज तिथे येतात आणि मग प्रतिमाला म्हणतात की काय झालं
प्रिया तिकडून म्हणत असते, आई तू ठीक आहेस ना, म्हणजे तू गोळ्या वगैरे व्यवस्थित घेतेस ना ग, असं प्रिया बोलत असते. रविराज येतात आणि म्हणतात काय झालं ग. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की रविराज हे बघा ना, म्हणजे पूर्णाईंच्या मोबाईलवरती मी असा मेसेज केलाय असं पूर्णाई मला म्हणत आहेत, पण हो मी असं काहीच नाही केलेलं, कारण मी असा मेसेज का करेल, असं प्रतिमा पोटतिडकीने सांगत असते. रविराज तो मेसेज बघतात आणि रविराजला धक्का बसतो. रविराजला कल्पना म्हणते की थांबा भाऊजी, मी तुम्हाला त्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवते. आता कल्पनाने जेव्हा त्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवलेला असतो तेव्हा रविराजांना सुद्धा धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे, कारण असा मेसेज येणं शक्यच नाहीये आणि प्रतिमा असं बोलू शकत नाहीये. तेव्हा मात्र प्रिया आता तिथे माती खायची काही सोडत नाहीये. प्रिया म्हणत असते की आई तू तुझ्या गोळ्या वेळेवर घेतेस ना, आणि मग रविराजला म्हणू लागते की बाबा मला काय वाटते माहितीये का, आई तिच्या गोळ्या विसरत असणार आहे म्हणून हे सगळं होत आहे. पण गोळ्या जरी विसरल्या तरी रविराजांचं त्याचबरोबर पूर्णाची कल्पना या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जरी गोळ्या विसरल्या तरीही प्रतिमा असं उद्धटपणे कधी बोलू शकत नाही, ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. कारण आजतागायत प्रतिमा कधी अशा पद्धतीने वागलेली नाही, तर असा मेसेज करणं शक्यच नाही. इकडे रविराज म्हणत असतात की पण मी प्रतिमाच्या मोबाईलमध्ये बघितलं, त्या मोबाईलमध्ये असा मेसेजच नाहीये. हे ऐकल्यावर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि तो धक्का एवढा मोठा असतो की यांना कळतच नाहीये की नक्की काय बोलायचं, कारण काहीही झालं तरीही असा मेसेज केलेला आहे आणि या गोष्टीचं नवल मात्र आता वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी कल्पना म्हणत असते, पूर्णाजी म्हणत असते मला काय वाटते माहितीये का, काहीतरी गैरसमज झालेला आहे म्हणून असं झालेलं आहे. इकडे कल्पना पण तेच म्हणत असते. रविराज विचार करत असतात की हे कसं शक्य आहे, असा मेसेज जाणं शक्यच नाहीये असं त्यांच्याही डोक्यात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र ते बोलत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता हा मेसेज कुणी पाठवलेला आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. शेवटी रविराज यांचं वकिली डोकं आहे, मान्य आहे ते प्रियाच्या बाबतीत चालत नाही, पण आता बघूया पुढे रविराज कशा पद्धतीने विचार करतील आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लावतील हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कारण काहीही झालं तरीही रविराज या गोष्टीचा विचार करू लागलेले आहेत आणि प्रतिमाच्या बाबतीत जर काही घडलं तर मात्र रविराजांना धक्का बसतो, कारण प्रतिमा कशी आहे हे रविराजांना चांगलंच माहिती आहे. इकडे अर्जुन सायली घरी आलेले असतात. त्यांनी चैतन्याला बोलावून घेतलेलं असतं आणि चैतन्य जो पेंडनचा तुकडा आहे तो तुकडा हातात घेऊन पाहत असतो आणि त्याच्या डोक्यातही एकच विचार चालू झालेले असतात की नक्की हे काय आहे, आणि हे कालिंदी महाडिक यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाढलेलं असतं, कारण कालिंदी महाडिक आणि साक्षी शिकरे याचं काय कनेक्शन असू शकतं. त्यावेळेस सायली म्हणत असते पण चैतन्य भाऊजी असं काही खास असं मिळालं नाही की नक्की काय झालेलं आहे ते, परंतु एक गोष्ट मात्र क्लिअर झालेली आहे की ते यस आकाराचं पेंडन आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या होत्या तेव्हा मात्र एक कळत नव्हतं की नक्की याचा अर्थ काय आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की या सगळ्यातून काय अर्थ लावायचा, हे पेंडन म्हणजे त्याची जी तारीख आहे ती 8 ऑगस्ट 1995. त्यावेळी चैतन्य म्हणू लागतो की सायलीबाईंनी तुम्ही काय म्हणाल आता, कोणती तारीख सांगितली. तेव्हा सायली पुन्हा सांगू लागते की 8 ऑगस्ट 1995. त्यावरती चैतन्य म्हणतो की अहो सायलीबाईंनी ही तर त्या साक्षीची बर्थडेट आहे, कारण हे जर 1995 साली घेतलेलं पेंडन असेल तर हे साक्षी तर घेऊ शकणार नाहीये, ती लहान असणार आहे, कदाचित जन्माला आलेली असेल फक्त, असा अंदाज असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात अर्जुन जो आहे तो म्हणत आहे म्हणजे साक्षीच्या वाढदिवसासाठी हे पेंडन म्हणजे तिच्या बर्थडे, ॲक्च्युली तिचा जन्म झाल्यानंतर हे पेंडन तिच्या आईनं घेतलेलं आहे आणि हे साक्षीसाठी घेतलेलं आहे, हे मात्र आता अर्जुन आणि त्याचबरोबर सायली यांच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन आणि सायली हे सगळं बोलत असतात आणि प्रिया मात्र अर्जुन सायलीच्या रूमच्या बाहेर दाराला कान लावून हे सगळं ऐकत असते. आणि त्याच वेळी घडतं असं की कल्पना तिथे येते आणि कल्पना पाहते की हे सगळं काय आहे, म्हणजे ही इथं का उभी आहे असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यावर ती थांबत नाही तर ती लगेच तिला जाब विचारते, तू इथे अर्जुन सायलीच्या रूमच्या बाहेर काय करत आहे, म्हणजे तू कान लावून ऐकते, चोरून ऐकतेस तू, असं म्हणत तिने आता सगळ्यांना तिथं बाहेर का बोलवलेलं असतं. तिच्या आवाजाने सगळेजण बाहेर येतात आणि प्रिया पुन्हा एकदा आता पकडली गेलेली असते, प्रियाची माती झालेली असते आणि प्रिया जी आहे ती पुन्हा तोंडावर पडायला लागलेली असते. तेव्हा अर्जुन सायली चैतन्य बाहेर येतात. अर्जुन म्हणतो काय झालं मामा. त्यावेळेस अर्जुनला लगेच कल्पना सांगू लागते की ही आहे ना तुमच्या रूमच्या बाहेर उभा राहून चोरून ऐकत होती. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काय,
चोरून ऐकत होती. हे ऐकल्यावर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, कसं आहे माहितीये का, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असं म्हणत अर्जुन बोललेला असतो. पण पुन्हा तो पुढे म्हणतो की मी हिला ते म्हणणार नाही, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे हिला जर कुत्र्याची उपमा दिली तर तो कुत्र्याचा अपमान होईल, कारण हिची लायकी तर त्याहीपेक्षा कमी आहे असं म्हणत अर्जुन तिच्याशी बोललेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की तुझी लायकी आमच्या लेखी काय आहे. आणि प्रियाचा चांगला सनसनीत असा समाचार घेतलेला असतो, अपमान केलेला असतो आणि त्यामुळं मात्र हे सगळं आता समोर आलेलं असतं. प्रियाची वाट तर लागलेली आहे, पण कल्पनाच्या समोर आता हळूहळू प्रियाचे रंग येऊ लागलेले आहेत. आणि आता त्याचबरोबर जो मेसेजचा गोंधळ प्रियाने घातला हे जेव्हा समोर येणार आहे, तेव्हा मात्र रविराज प्रियाची वाट लावणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.